चंद्रदेव महादेवाची प्रार्थना करत आहे. महादेवाचं जप पूजन त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. कठोर व्रत केलं. एक महिनापर्यंत उपवास केला. आणि या सर्व जपाने तपाने शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर चंद्रदेवाला विचारतात की चंद्रदेव सांगा मी तुम्हाला काय वरदान देऊ. तेव्हा चंद्रदेव बोलतात हे भगवान, हे महादेव, हे भूतनाथ परमेश्वर, मला जो शाप लागलेला आहे, दक्षाने मला जो शाप दिला आहे त्या शापापासून माझी मुक्तता व्हावी. त्या ठिकाणी त्या शापापासून मुक्तता चंद्रदेवाची त्या ठिकाणी झाली. होईल असा आशीर्वाद त्या ठिकाणी भगवंतांनी चंद्रदेवाला दिला आणि सांगितलं हे भगवान, या नर्मदा मैयाच्या तटावरती मी जी तुमची या ठिकाणी आराधना केली आहे तर माझ्या नावाने तुम्ही या ठिकाणी स्थिर व्हावं असा वरदान मला द्यावा. बोले सोमनाथजी महाराज की जय. सोमनाथ महादेव की जय. सोम म्हणजे चंद्र आहे. चंद्रदेवाच्या नावानं त्या ठिकाणी लिंग तयार झालं आणि त्या ठिकाणी मग तेव्हापासून त्या लिंगाची पूजा, ती लिंग सगळीकडे सोमनाथ नावानं प्रसिद्ध झालं. सोमनाथ महादेव की जय. अशा प्रकारे मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सोमनाथ महादेवाचं महत्व सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी एक कथा आहे. त्या सोमनाथ महादेवाच्या तीर्थाची एक कथा आहे. त्या ठिकाणचं एक महात्म्य आहे. कथा लक्षात येत आहे ना? सांगत जा, थोडंसं इशारा करत जा. इशारा म्हणजे हात वर करून जा, संवाद द्या, लक्ष द्या. हे जे सोमनाथ तीर्थ आहे या सोमनाथ तीर्थाचे महात्म्य आहे. एक कडव नावाचा एक राजा होता आणि हा राजा एक वेळेस 100 नावाचा राजा होता आणि त्या 100 नावाचा पुत्र त्रिलोचन होता आणि त्या त्रिलोचनाचा पुत्र म्हणजे कडव होता. हा कडव फार पापिष्टीचा राजा होता. आता हा वनामध्ये एक वेळेस हरणाची शिकार करायसाठी गेला. जंगलामध्ये गेला, वनात गेला. त्या ठिकाणी हरणाचा कळप दिसला. आता याच्या हा शिकारीसाठी गेला होता म्हणून याने एक बाण सोडला आणि त्या बाणाने एक हरण त्या कळपामध्ये एका हरणाला तो बाण लागला. बाण लागल्याबरोबर ते हरण त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलं. हरणाचा मृत्यू झाल्यानंतर हा राजा थकून गेला. त्या हरणाच्या कळपामध्ये ज्या हरणाला याने मारलं तो एक ब्राह्मण होता. एका ब्राह्मणाने ते हरणाचं रूप धारण केलं होतं. एका ऋषीनी हरणाचं रूप धारण करून त्या कळपामध्ये ते ऋषी त्या ठिकाणी कळपामध्ये हरणासोबत फिरत होते. याच्या हातून त्या हरणाला मारल्याचं पाप घडलं. म्हणजे त्या ब्राह्मणाला मारण्याचं पाप घडलं. त्यावेळी हा थकून गेला. हा त्या वनामध्ये भटकला आणि भटकता फिरता हा नर्मदा मैयाच्या या सोमनाथ महादेवाच्या ठिकाणी आला. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्या या ठिकाणी मंदिर आहे म्हणून त्या मंदिरामध्ये गेला. महादेवाचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी महादेवाला प्रणाम केला आणि त्या ठिकाणी नर्मदा मैया कडकड वाहत होती. नर्मदा मैयाचं जल शुभ्र असं जल त्या ठिकाणी वाहत आहे. त्या ठिकाणी आनंद तरंग त्या ठिकाणी वाहत आहे. आनंद तरंग विदारण त्या ठिकाणी नर्मदा मैया कडकड वाहत होती. शुभ्र असं जल दिसलं. राजा नर्मदा मैयाच्या जलाजवळ गेला. वंदळ केली हाताची आणि त्याने आपली तहान त्या ठिकाणी भागवली. मग त्या लक्षात आलं की आपल्या हातून पाप घडलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी एक ऋषी आले, मुनी आले आणि त्यांनी त्या सोमनाथाचा महिमा त्याला सांगितला. मग त्या राजाने आपल्या हातून जे पाप घडलं आहे त्या पापाचं शालन करण्यासाठी त्याने त्या नर्मदेच्या ठिकाणी नर्मदा मैयामध्ये स्नान केलं. सोमनाथ महादेवाचं पूजन केलं आणि तो कडव राजा त्या पापापासून त्याची मुक्तता झाली. शंकर भगवान की जय. एवढं
सोमनाथाचा प्रभाव एवढा आहे की त्याच्या प्रभावाने त्या ठिकाणी जे काही पाप घडलं असेल त्या सगळ्या पापाचा नाश त्या ठिकाणी होतो. या ठिकाणी सोमनाथ महादेवाचं एक वैशिष्ट्य आहे. असं म्हणतात की अष्टमी किंवा चतुर्दशीला सर्व काळ रविवार असेल. या दिवशी लक्षात घ्या, अष्टमी आणि चतुर्दशीचा दिवस तिथी त्यावेळेस येते आणि त्या तिथीला जर रविवार दिवस आला असेल त्या दिवशी जर महादेवाचं पूजन ज्याने केलं, ज्याला आपल्या मनातला संकल्प, आपल्या हातून जे काही पाप घडलं असेल किंवा आपल्याला भगवंताचं सानिध्य प्राप्त जर करायचं असेल तर त्या दिवशी आपण महादेवाचं पिंडीचं पूजन केलं पाहिजे. एवढं महत्त्व या ठिकाणी आहे. तर आजची या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये आजची सप्तमी आहे. पहा, लक्षात घ्या, गुढीपाडव्याच्या दिवशी कथा सुरू झाली. लक्ष आहे ना, गुढीपाडव्याच्या दिवशी कथा सुरू झाली आणि नवरात्रीचा उत्सव त्याच्यामध्ये आदिशक्ती परात्मा भगवती मा नर्मदेचं या ठिकाणी नर्मदा पुराण सुरू आहे. आणि बरोबर एक लक्षात घ्या, प्रतिपदेला नर्मदा पुराण सुरू झालं. नर्मदा मैयाचा जन्म झाला माघ सप्तमीच्या दिवशी, म्हणजे रथ सप्तमीच्या दिवशी नर्मदा मैयाचा जन्म झाला. तर आज काय सप्तमी आहे. नर्मदा मैयाचं पूजन कोणत्या दिवशी करतो आपण? सप्तमीलाच करतो. सप्तमीच्या प्रत्येक महिन्याच्या तिथीला आपण नर्मदेचं पूजन करायचं. आपल्याला नर्मदा मैयाची आराधना सप्तमीला जर केली आपण ती विशेष पुण्यदायी आहे. तर आज काय, आज सप्तमी आली आणि बरोबर नर्मदा महापुराणाचा सप्तमीचा आजचा या कथेचा शेवटचा काय, शेवटचा म्हणता येईल ना, हा महान योग आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी असा योग आहे म्हणून हा योग साधना आपल्याला जमलं पाहिजे. ही सगळी दादाजी महाराजांची कृपा आहे, ही नर्मदा मैयाची कृपा आहे असं म्हणतात. किंवा लक्षात घ्या, शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी जर रविवारला आली असेल तर तेव्हा जो मनुष्य उपास करून रात्री जागरण करतो तो अभिष्ट सिद्ध करतो. आपल्या मनामध्ये जे अभिष्ट संकल्प आहे आणि ते अभिष्ट संकल्प जर आपल्याला सिद्ध करायचे असतील तर लक्षात घ्या, शुक्ल पक्षातील जी अमावस्या आहे, अमावस्येच्या दिवसामधली जी सप्तमी तिथी आली आणि त्या सप्तमीला जर रविवार आला असेल तर त्या दिवशी आपण उपवास करून महादेवाचं रात्रीचं जागरण केलं पाहिजे. त्याने आपल्या मनातील अभिष्ट सिद्ध होतात. एवढं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं म्हणतात की सोमवार दिवस असेल आणि त्या सोमवार दिवशी अष्टमी असेल तर त्या दिवशी सकाळी उठून आपण काय केलं पाहिजे, आपल्या क्रोधावर ताबा मिळवून निंदारहित होऊन आपण जो भगवंताचं पूजन करतो, भजन करतो, जो त्या भगवंताची सेवा करतो. आता जसं इथं महादेवाचं लिंग आहे, या ठिकाणी कोणता कोणी एखादा पुजारी रोज पूजा करत असत महादेवाची, तर त्याला आपण बोलावून आपण त्याला भोजन दिलं पाहिजे, त्याला भोजन दिलं पाहिजे. हे जर आपण केलं तर आपल्याला पुण्याची प्राप्ती त्या ठिकाणी होते. असं म्हणतात अध्यापन आदी कर्मात रत असणाऱ्या व्यक्तीला आपण जे काही दान देतो ते दान अक्षय होऊन जाते. असं म्हणतात की जो व्यक्ती जो अध्यात्माचं किंवा पुराणाचं वाचन करतो, अध्ययन करतो, त्याचं वाचन करतो, त्या नियमानुसार चालतो, अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला जर आपण दान दिलं तर ते दान अक्षय होऊन जातं, त्याच्या पुण्याची घटना होत नाही. एवढं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं सांगितलं आहे की तो ईर्ष्यारहित होऊन सोमनाथाला श्राद्ध करतो तर त्याचे पितृगण हे प्रलयापर्यंत प्रसन्न राहतात. एवढं महात्म्य या तीर्थाचं आहे. असं म्हणतात की कलियुगामध्ये या तीर्थासारखं तीर्थ अन्य कोणतंही नाही. म्हणून या सोमनाथ महादेवाचं पूजन केलं पाहिजे. जो मनुष्य जितेंद्रिय होऊन या तीर्थाचं आख्यान ऐकतो तो सर्व रोगापासून मुक्त होतो. एक लक्षात घ्या, आपल्याला जर एखादा रोग असेल, एखादा रोग आपल्याला जास्त जर वाढला असेल, रोग जर झाला असेल आपल्याला आणि आपण जर भगवंताला प्रार्थना करत आहोत की हे परमेश्वरा गोड्याचं औषध घ्यायचंच आहे, आपल्याला
गोळ्या घ्यायच्या, औषध घ्यायचं आहे, पण आपण भगवंताला प्रार्थना सुद्धा करायची आहे. असं म्हणतात की या नर्मदा महापुराणामधील आता मी जी तुम्हाला कथा सांगितली सोमनाथ महादेवाची, ही कथा ज्याला रोगमुक्त व्हायचा आहे त्याने जर या सोमनाथ महादेवाची कथा जर महादेवाच्या पिंडीसमोर याचं जर वाचन केलं तर हळूहळू भगवंत त्याला जे रोग आहे ते रोग सर्व दूर करतात. एवढं महात्म्य या सोमनाथ महादेवाचं आहे. काल आपण शूरवेद महादेवाची कथा ऐकली ना, शूरवेदेश्वर महादेवाची कथा. तर नर्मदा महाप्रभू सांगतात की आपण ज्यावेळेस श्राद्ध करतो किंवा आपण ज्यावेळेस पितृची पूजा करतो, मारण असतो ना आपल्या घरी आपण, त्यावेळेस जेव्हा आपण पूजन करतो किंवा आपण वर्ष श्राद्ध करतो, त्यावेळेस जेव्हा आपण त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध करत असतो, जेव्हा पात्र वाढले असतात आपल्या घरी आणि त्याच्यावर आपण कुणीतरी भोजनासाठी बोलावतो आपण त्या ठिकाणी, किंवा आपण वर्षभरात जे काही आपण श्राद्ध करतो त्या दिवशी जर आपण त्या श्राद्धाच्या दिवशी जर आपण शूरवेदेश्वर महादेवाची जी कथा आहे ती पूर्ण कथा जर आपण वाचली तर आपल्या पितरांना शांती प्राप्त होते. एवढं वर्णन या नर्मदा महापुरामध्ये आलेलं आहे. बोले सोमनाथ महादेव की जय हो, नर्मदा महापुराण की जय हो. नर्मदा महापुर सांगतं की ज्याच्या हातून गर्भहत्या झाली आहे, त्याच्या हातून गर्भहत्या झाली आहे, त्याने जर महादेवाची पूजा जर केली, या चरित्राचं जर श्रवण केलं, नर्मदा महापुराणाचं श्रवण केलं तर तो त्या पापापासून मुक्त होतो. ज्याच्या हातून गर्भहत्या झाली आहे, गर्भहत्येचं पाप त्याला लागलं आहे, जर त्याने एखाद्या नवीन शिवलिंग आणलं आणि त्या नवीनतम शिवलिंगाची जर स्थापना त्याने केली तर तो सगळ्या पापापासून मुक्त होतो, त्या गर्भहत्येच्या पापापासून मुक्त होतो. गर्भहत्येचं जे पाप लागलं आहे या पापापासून मुक्त करण्याचं साधन म्हणजे त्याने एक नवीन शिवलिंग स्थापन करावं. हे स्थापन जर केलं तर तो गर्भहत्येच्या पापापासून मुक्त होतो. महादेव त्याच्यावर कृपा करतात. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. बोले नर्मदा मैया की जय. पुन्हा मग इकडे श्री मार्कंडेयजी महाराज युधिष्ठिराला दुसऱ्या तीर्थाचं महात्म्य सांगतात. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महाराज पिंगलावरमुत्तमम संगमस्य समीपस्थ तरी वाया उत्तरे कटे. नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर जे पिंगलेश्वर महादेव आहे त्या पिंगलेश्वर महादेवाचं पूजन केलं पाहिजे, त्याचं भजन त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या महादेवाचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण नर्मदा परिक्रमा करत आहोत. आपण ओंकारेश्वर पासून परिक्रमा सुरू केली होती, आता आपली परिक्रमा शेवटी जात आहे. कोण लक्षात ठेवा. तर आता आपण पुढे संगमावर पोहोचलो आहे. पिंगलेश्वर महादेवाच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. एक वेळेस काय झालं, अग्निदेव जे आहे तर अग्निदेवाच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, शिवाचं पूजन केलं पाहिजे. या हेतूने अग्निदेव एक वेळेस नर्मदा मैयाच्या तटावर आले आणि त्या ठिकाणी एक महादेवाचं लिंग स्थापित केलं आणि अग्निदेवाने त्या ठिकाणी जप तप पूजन शिवनामाचं महिमा त्या ठिकाणी गायन केलं, शिवनामाचं भजन केलं, शिवनामाचं व्रत केलं आणि शंकर भगवान अग्निदेवाला प्रसन्न झाले आणि अग्निदेवाला विचारलं की हे अग्निदेव तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा अग्निदेव म्हणतात की हे भगवान माझ्यावर अशीच कृपा राहू द्या आणि माझ्या नावाने तुम्ही या ठिकाणी स्थित व्हा, एवढं मला वरदान द्या. महादेवाने अग्निदेवाला ती वरदान प्राप्त करून दिलं, असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि महादेव त्या ठिकाणाहून मुक्त झाले. त्या दिवसपासून हे तीर्थ पिंगलेश्वर या नावानं प्रसिद्ध झालं. बोले पिंगलेश्वर महादेव की जय. त्यानंतर मार्कंडेयजी महाराज आणखी एका तीर्थाचं महात्म्य सांगतात. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महिपाल तीर्थ परम शोभनम स्थापितं पुरी संगे हरिंद ब्रह्मवंश समुद्भवे. श्री मार्कंडेयजी महाराज आणखी एका लिंगाचं महात्म्य युधिष्ठिरला सांगतात की नर्मदा मैयाच्या तटावर एक ऋणमोचन नावाचं तीर्थ आहे आणि या ऋणमोचन महादेवाच्या मंदिरामध्ये जो दर्शन घेतो त्या ठिकाणी आपल्या पितराच्या निमित्त जो दान करतो त्या ठिकाणी तिळमिश्री जलानं महादेवाच्या त्या ठिकाणी
त्यांचे पितर हे शांत होतात, त्यांना शांती प्राप्त होते. एवढं महात्म्य ऋणमोचन तीर्थाचं आहे. असं म्हणतात की तो जितेंद्रिय होऊन एकाग्र चित्त होणं, स्नान करून दान देतो, भगवान शिवाचं पूजन करतो, त्या ठिकाणी त्याचे देव आणि पितृ आणि ऋषी हे तिन्ही ऋणामधून तो मुक्त होतो. आपण मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे आणि पितृ ऋण आहे. 3 प्रकारचं ऋण त्या व्यक्तीला आहे. तर देव ऋण म्हणजे कोणतं? भगवंताने आपल्याला जन्म दिला आहे ते देव ऋण आहे. ज्या पित्याने आपल्याला जन्म दिला पितृ ऋण आहे. लक्षात घ्या, त्या ज्या आईने आपल्याला 9 महिने गर्भामध्ये ठेवलं, तिची पुण्य तिनं जे आपल्यावर कृपा केली आहे तर तिची परतफेड आपण करू शकत नाही. एवढं महात्म्य त्या माऊलीचं आहे. आपण तिची परतफेड करू शकत नाही. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांची परतफेड आपण करू शकत नाही. म्हणून देव ऋण, पितृ ऋण आणि ऋषी ऋण हे 3 दोष आपल्याला मुक्त करावे लागतात. असं म्हणतात आपण संसार सागरामध्ये आपण जन्म घेतला, आपण मनुष्याच्या रूपामध्ये या ठिकाणी आलो तर आपल्याला संसार करायचा आहे आणि संसाराबरोबर आपल्याला परमार्थ करायचा आहे. परमार्थामध्ये आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मनुष्य जीवनामध्ये असले पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे त्याच्या ठिकाणी आहे. 4 पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असला पाहिजे. आपल्यावर देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे आणि पितृ ऋण आहे. या 3 ऋणामधून ज्याला मुक्त व्हायचं आहे त्याने ऋणमोचन नावाचं नर्मदा मैयाच्या ठिकाणी तीर्थ आहे आणि त्या तीर्थावर जाऊन आपण पूजन जर केलं आपण या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की देव ऋणापासून, पितृ ऋणापासून आणि ऋषी ऋणापासून मुक्त होतो. एवढं महात्म्य या ऋणमोचन तीर्थाचं आहे. भोले ऋणमोचन महादेव की जय. आणि ज्याने या ऋणमोचन महादेवाची कथा जरी श्रवण केली तरी सुद्धा तो त्या 3 ऋणापासून मुक्त होतो. म्हणजे 3 ऋणामधून मुक्त करणार हे ऋणमोचन तीर्थ आहे. मैया की जय. शंकर भगवान की जय. केशव विनयामध्ये प्रमाण आहे. आपण जे दादाजी महाराजांच्या दरबारात लक्षात घ्या. थोडंसं एक महात्म्य या ठिकाणी सांगून देतो. एक लक्षात घ्या, दादाजी महाराजांच्या दरबारामध्ये धुनी आहे. धुनी मैया म्हणजे साक्षात आदिशक्ती मैया आहे. सद्गुरु दादा की जय. दादाजी महाराजांच्या दरबारामध्ये जी धुनी आहे या धुनीमध्ये आपण काय करतो? हवन करतो. तर ज्यावेळेस आपण हवन करतो त्याच्यामध्ये तांदूळ राहते ना, हवन करतो. या हवनाने देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण हे मुक्तता होते. म्हणून दादाजी महाराजांनी धुनी या ठिकाणी प्रज्वलित केलेली आहे. धुनी मैया की जय. मागच्या वर्षी आपण दादाजी महाराजांची चरित्र कथा श्रवण केली. दादाजी महाराज काय करायचे? दादाजी महाराज साई खेड्यामध्ये होते. हे लक्षात घ्या. दादाजी महाराजांचं चरित्र आपण ज्यावेळेस श्रवण करतो आपल्या मनाला आनंद येते. आनंद, त्यांचं जे गुण आहे, त्यांचं जे नाम आहे ते वर्णन करण्यामध्ये, त्यांचं नाम श्रवण करण्यामध्ये आनंद येतो. दादा नामाचा आनंद हा अतिशय गगनात मावत नाही. गुरुपौर्णिमेला आपण पूजन करतो. आखाडीच्या सणाला रश होई म्हणाला, दादाची नामी गाईन, दादा दरबारी जाईन. दादाजी महाराज हे साई खेड्यामध्ये होते आणि साई खेड्यामध्ये दादाजी महाराज अवधूत रूपामध्ये होते. कोणी जरी आला कुणाला दंडा मारायचे, कुणाच्या घरावर चढायचे, चपरावर त्याच्या घरावर ते कविता फेकून द्यायचे. दादाजी महाराजांना गावात लोक आहे म्हणजे पागल म्हणायचे. पण काय म्हणत कृष्ण दादाजी महाराज, अरे पागल होता है सबसे सयाना जिसने अपने घर को पा लिया वही होता है पागल. आपण दादा नामाचे पागल आहो ना, आपण दादा नामाचे पागलच आहोत. या ठिकाणी दादाजी महाराज कोणाला पेढा मारून फेकायचे, कोणाला दंडा मारायचे. तसं या ठिकाणी वर्णन केशविण्यामध्ये आलं आहे की दादाजी महाराज जेव्हा एखाद्याला पेढा मारून फेकायचे, एखाद्याला दंडा मारायचे, दादाजी महाराज त्याच्यामध्ये पितृऋण, ऋषी ऋण आणि देव ऋण या 3 ऋणाची मुक्तता करायची. म्हणून दरबारामध्ये
दोषापासून मुक्त होतो. या ठिकाणी सुद्धा वर्णन आलेलं आहे की नर्मदा महापुराणामध्ये या 3 ऋणापासून मुक्तता करायची असेल तर ऋणमोचन तीर्थाचं आपण महात्म्य ऐकलं पाहिजे आणि ऋणमोचन महादेवाचं पूजन केलं पाहिजे. ऋणमुक्तेश्वर महादेव की जय. तिकडे मार्कंडेय महाराज पुन्हा एका तीर्थाचं वर्णन करतात. श्री मार्कंडेय उवाच तस्यैवानंतर पार्थ कापिल तीर्थ महाश्रेत स्थापित कपिली नैव सर्व पातक नाशनम. जे कपिल महात्मा होते, महात्मा ऋषी कपिल होते, ते कपिल ऋषी एक वेळेस नर्मदा मैयाच्या तटावर आले आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी महादेवाचं लिंग त्या ठिकाणी स्थापित केलं. महात्मा कपिलांनी महादेवाची पूजा केली, महादेवाला प्रसन्न केलं, महादेवाच्या मंत्राचा जप केला, त्या ठिकाणी अनुष्ठान केलं आणि हे अनुष्ठान केल्यानंतर भगवान शिव कपिल मुनींना त्यांनी त्या ठिकाणी प्रकट होऊन आशीर्वाद दिला. आणि म्हणतात हे कपिल मुनी तुम्हाला काय पाहिजे. तेव्हा कपिल मुनी म्हणतात की भगवान माझ्या नावाने तुम्ही या ठिकाणी स्थिर राहा आणि माझ्यावर तुमची नेहमी कृपा राहू द्या. एवढा वर कपिल मुनीने त्या ठिकाणी मागितला. त्यावेळेस पासून त्या तीर्थाचं नाव हे कपिलेश्वर महादेव झालं. बोले कपिलेश्वर महादेव की जय. आपण पूर्ण सुद्धा आहे कपिलेश्वर महादेव. एक लक्षात घ्या. नर्मदा महापुराण सांगतं की महिन्याच्या 13 तिथी आहे त्या त्रयोदशीला जी गुहावासी शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. थोडी शक्य भगवान की जय. जय भोला मैया की जय. अशा सुंदर कथा त्या ठिकाणी मार्कंडेयजी महाराज युधिष्ठिराला सांगित आहे. पुन्हा मार्कंडेय ऋषी एका तीर्थाचं महात्म्य सांगतात. श्री मार्कंडेय उवाच रेवाया उत्तरे कुले जनशायी वै नाम विख्यात वसुधा. लक्षात घ्या, जे वैष्णव आहे या वैष्णवाचं तीर्थ म्हणजे हे जलशाही तीर्थ आहे. जे वैष्णव भक्त आहे यांच्यासाठी हे तीर्थ अतिशय महत्वाचं आहे. नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर हे जलशाही नावानं प्रसिद्ध असं तीर्थ वैष्णव तीर्थ आहे. या तीर्थाचं काय महात्म्य आहे, हे तीर्थ कसं काय तयार झालं असा प्रश्न युधिष्ठिरजी महाराज मार्कंडेय ऋषीला विचारतात. तेव्हा मार्कंडेय ऋषी सांगतात की पूर्वी एक तालमेघ नावाचा दैत्य होता. लक्षात घ्या, एक तालमेघ नावाचा दैत्य होता, एक असुर होता आणि या असुरानं सर्व देवांना जिंकलं होतं, सर्व देवाचं राज्य हरण केलं होतं. जे यज्ञ करत होते तो तालमेघ काय करायचा, ज्या ठिकाणी यज्ञ चालू असायचं त्याचं यज्ञाचं उद्ध्वंस त्या ठिकाणी तो करत होता आणि म्हणत होता का मीच विष्णू आहे, मीच विष्णू आहे, मीच भगवंत आहे, मी कुबेर आहे असं तो म्हणत होता. त्यानं कुबेराचं सर्व धन हिरावून घेतलं, इंद्राची नगरी त्यानं लुटून टाकली. तसा त्याला अहंकार त्या ठिकाणी उत्पन्न झाला. इकडे सर्व देव गेले त्या त्रासून गेले आणि म्हणत होते त्राही माम त्राही माम त्राही माम. त्या ठिकाणी सर्व देव हे भगवंताची स्तुती करू लागले. हे भगवंता आम्हाला आता या त्रासापासून मुक्त करा. हा जो तालमेघ नावाचा दैत्य होता, हा दैत्य आम्हाला त्रास देत आहे. तालमेघ म्हणत होता की मी स्वतःच विष्णू आहे, विष्णूचं रूप माझ्यामध्ये आहे. दादाजी महाराजांची वाणी आहे, तुझे गातो मिठच आहे का. आपण खंडव्याला जातो, खंडव्याला गेल्याबरोबर लहान दादांच्या तिकडे तोडात झाड आहे, तिथे सगळ्या वाण्या लिहून ठेवल्या आहे. दादाजी महाराज म्हणतात तुझे गातो मिठच आहे का. ज्यानं स्वतःची पूजा करून घेतली तो मिटल्याशिवाय राहत नाही. तिकडे हा तालमेघ म्हणत होता की मी विष्णू आहे. आपण जर म्हटलं का मी दादाजी आहे, नाही, दादाजी बोलू नका, दादाजीच्या चरणाचे सेवक व्हा. एवढं महात्म्य या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. आपण दादाजी महाराज
महाराजांची वाणी नर्मदा महापुराण पहा एक जुळतं आणि मिळतं या ठिकाणी महात्मा येऊन राहिलं. लक्षात घ्या, जुळतं मिळतं या ठिकाणी आहे. तिकडे तालमेल म्हणत होता, सर्व देवानं त्याने जिंकलं. तालमेल म्हणायचा मी विष्णू आहे, त्याच्या मनामध्ये काय झाला, अहंकार उत्पन्न झाला. तसंच आपण ज्यावेळेस संसारामध्ये राहतो, आपण जे काही कार्य करतो, आपल्या मनामध्ये सुद्धा अहंकार निर्माण होतो. सगळ्या गोष्टीचं कारण हा अहंकारच आहे. जर अहंकार निर्माण झाला नाही तर बाकी सगळ्या गोष्टी गोष्टी घडत नाही. एक लक्षात घ्या, आपण जर एखादं छोटंसं काम केलं, नाही माझ्यामुळे काम झालं, माझ्यामुळे काम झालं, नाही मला खूप छान भजन म्हणता येतं, माझ्यासारखं भजन कोणाला म्हणता येत नाही, नाही माझ्यासारखी कथा कोणाला करता येत नाही, मी कथाकार आहे, नाही. हा काय झाला, आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो. मनुष्याचा स्वभावच तसा आहे. किती जरी काही केलं तरी हा अहंकार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो. मग प्रश्न असा पडतो आपल्याला की हा अहंकार दूर कुठून होईल. हा अहंकार जर आपल्याला दूर करायचा असेल तर आपण दादा नामाचं काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. कारण भजनाम शिवनामाचं जर आपण भजन केलं तर आपल्यामध्ये जो दोष आहे हा दोष हळूहळू दूर होतो. हा राक्षस होता, तांत्रिक नावाचा दैत्य होता, असुर होता, हा देवाचं भजन करत नव्हता. हा लक्षात घ्या. मनुष्याच्या ठिकाणीच राक्षसही आहे आणि देवही आहे. आता त्यावेळेस राक्षस होते, देव होते, आताही राक्षस आहे आणि आताही काय देव आहे. आपल्यामध्ये ती वृत्ती आहे. लक्षात घ्या, तू लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की आपण जर चांगलं कार्य करतो सुद्धा आपण देवच आहे. आणि आपण आपलं मन जर चुकीच्या दिशेने जात असेल तर आपण राक्षस वृत्तीचा काय करतो, तिला जवळ घेतो. या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. तर या ठिकाणी तालमेल नावाच्या दैत्याचं वर्णन आलेलं आहे. तालमेल म्हणायचा मी विष्णू आहे, मी स्वतः भगवंत आहे, मीच विष्णू आहे, मीच भगवंत आहे. तेव्हा सर्व देव हे भगवान विष्णूचं त्यांनी स्मरण केलं. सर्व देवी देवता हे ब्रह्माजी जवळ गेले आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना करू लागले, हे ब्रह्मदेव आमच्यावर कृपा करा, त्राही मा मदत करत. सर्व देवी देवता ब्रह्माजी जवळ गेले आणि ब्रह्माजीला म्हणत आहे, हे ब्रह्माजी आम्हाला तालमेल नावाच्या दैत्यापासून आम्हाला त्रास आहे. तालमेघाला सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे. हे ब्रह्माजी आम्हाला या तालमेघापासून आमची मुक्तता करा, अशी प्रार्थना सर्व देवी देवतांनी ब्रह्माजींना केली. तेव्हा ब्रह्माजी काय म्हणतात की या तालमेघाला श्री विष्णू व्यतिरिक्त कोणी पराजित करू शकत नाही, त्याला पराभूत करू शकत नाही. म्हणून या तालमेघाला जर मारायचं असेल आपल्याला तर आपल्या विष्णू भगवंताचं स्मरण करावं लागेल. विष्णूच्याशिवाय कोणी मारू शकत नाही. मग सर्व देवी देवता ब्रह्माजी सोबत सर्व देवी देवता हे क्षीरसागराकडे निघाले. ओम आणि त्या ठिकाणी जाऊन विष्णू भगवान हे शय्येमध्ये त्या ठिकाणी झोपलेले होते. त्या ठिकाणी सर्व देवी देवतांनी ध्यानामध्ये मग्न होते. विष्णू भगवान सर्व देवदेवतांनी त्या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान कृष्णाची त्या ठिकाणी आराधना केली, त्याची वंदना त्यांनी केली. ओम नमो स्तवनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिरोधानवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जनशायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमोस्तुते. वासनाथ गुणस्य वासुगुणं स्वयं सर्वभूतोऽसि वासुदेव नमोस्तुते. सर्व देवी देवतांनी विष्णू भगवंताची आराधना केली, प्रार्थना केली. तेव्हा विष्णू भगवान ध्यानामधून जागे झाले आणि म्हणतात, हे देवदेवतांनो तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले आहात. तेव्हा सर्व देवदेवता म्हणतात की हे भगवान आम्हाला तालमेल नावाचा दैत्य आम्हाला त्रास देत आहे, त्याने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.
हे विष्णू भगवान, हे कृष्ण, हे देवकी नंदन, तुमची जय असो. आम्हाला या त्रासापासून आमची मुक्तता करा. कृष्णाचे वर्णन करणारे कृष्ण भगवान आहे. त्या ठिकाणी हे भगवान तुम्ही आम्हाला त्याच्यापासून आमची मुक्तता करा. तेव्हा भगवान विष्णूंना क्रोध आला आणि भगवान विष्णू हे तालवेगाला मारण्यासाठी निघाले. आणि तालवेग हाहाकार वाजत होता, सगळीकडे फिरत होता. तालवेग आला आणि भगवान विष्णू आले. या ठिकाणी तालवेगाचं आणि भगवान विष्णूचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. भगवान विष्णूंनी तालवेगावर प्रहार केला. तालवेग भगवान विष्णूच्या भयानं थर कापू लागला की आता आपलं काही खरं नाही. हा तालवेग स्वतःला विष्णू समजत होता, मीच विष्णू आहे. त्याच्या मनामध्ये हाहाकार झाला होता, सगळीकडे हाहाकार वाजवला होता या तालवेगानं. आता या त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. तालवेगाचं आणि भगवान विष्णूचं त्या ठिकाणी युद्ध सुरू होतं. एकमेकावर प्रहार करते. भगवान विष्णूने तालवेगावर गरुड अस्त्राचा प्रयोग केला. तिकडे एकमेकावर प्रहार केले. तालवेग थरथर कापू लागला. आता काय करावं, आता आपली ती गती नाही आहे. तिकडे तालवेगाचा विनाश होत नव्हता. मग भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र घेतलं आणि सुदर्शन चक्र त्या ठिकाणी त्या सुदर्शन चक्राला सांगितलं, आदेश दिला की ही सुदर्शन चक्र तू जा आणि त्या तालवेगाचा विनाश कर. तेव्हा भगवान विष्णूच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र होतं ते सुदर्शन चक्र निघालं आणि त्या तालवेगाचा विनाश केला. बोले कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. श्री हरिहर भोले भगवान की जय. त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी तालवेगाचा वध केला आणि तालवेग सर्व देवी देवता त्या ठिकाणी आले आणि सर्व देवी देवतांनी श्री विष्णूच्या अंगावर पुष्पाचा वर्षाव केला आणि सर्व देवी देवता प्रसन्न झाले. ज्या ठिकाणी या तालवेगाचा वध झाला, ज्यावेळेस भगवान विष्णू चक्र सोडलं होतं तर वध केल्यानंतर ते चक्र नर्मदा मैयाच्या जलामध्ये जाऊन पडलं आणि त्या जलामध्ये गेल्यानंतर ते चक्र त्या ठिकाणी स्थित झालं. म्हणून त्या ठिकाणी त्या तीर्थाचं नाव जलशाही तीर्थ हे नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं. बोले जलशाही महादेव की जय हो. त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या नावानं जलशाही नावाचं तीर्थ नर्मदा मैयाच्या तीरावर तयार झालं. म्हणून सर्वांनी या जलशाही तीर्थाचं महात्म्य श्रवण केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी महादेवाची पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे मार्कंडेय महाराजांनी जलशाही तीर्थ आहे या जलशाही तीर्थाचं महात्म्य युधिष्ठिराला समजावून सांगितलं. तेव्हा युधिष्ठिर हा प्रसन्न झाला आणि भगवान विष्णूचं ध्यान करू लागला. ज्या कृष्णाने त्यांना तारलं त्या कृष्णाचं ध्यान हे पाचही पांडव करू लागले. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस पांडवांवर दुःख आलं त्यावेळेस कोण धावून आलं? कृष्ण भगवान धावून आले. द्रौपदीचा अपमान झाला पण कृष्ण भगवान धावून आले. कृष्ण भगवंतांनी त्यांच्यावर किती जरी दुःख होतं भगवंताची कृपा पांडवांवर होती. म्हणून तो सत्याच्या मार्गाने चालतो, भगवंत त्याच्या पाठीशी राहतात. श्री हरिहर बोले भगवान विष्णू अवतारी श्री हरिहर बोले भगवान काय म्हणतात की तो सत्याच्या मार्गाने चालतो. धीरे धीरे सही मार्ग पर लगा हुआ व्यक्ती अपने मुकाम तक पहुंच जाता है. पण आपल्याला मार्गावर चालावं लागेल हळूहळू. वेगानं नाही होईल तरी चालते. आपला मार्ग जो आहे ना, आपल्याला जीवनात जे प्राप्त करायचं आहे ते उशिरा प्राप्त झालं तरी चालत, पण आपण त्या मार्गावर हळूहळू आपली सुरुवात केली पाहिजे. एका दमानं आपण जाऊ काय नाही, एका दमानं आपण कोणत्याही मार्गावर पोहोचू शकत नाही. हळूहळू जावं लागेल. त्याच्यामध्ये कमी जास्त होईल
पण आपण हळूहळू असं म्हणतात हरिहर भगवान म्हणतात की धीरे धीरे सही मार्ग पर लगा वो व्यक्ती अपने मुकाम तक पहुंच जाता है. हो ना, आपण कोणतेही कार्य करायचं आपल्याला आपण आपल्याला स्वतःला कमजोर समजू नये की नाही माझ्याकडे हे होणार नाही. आपल्यामध्ये आपल्या शक्ती देणारे ते दादाजी महाराज आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि आपल्या विक्रमापर्यंत आपण पोहोचून जातो. इकडे पांडवाच्या ठिकाणी काय होतं, पांडवांना दुःख होतं पण त्यांचा तारणहार होता गोपाळ कृष्ण भगवान होता. त्याने सर्वांना तारणं अशा गोपाळ कृष्णाचं महात्म्य आहे. या ठिकाणी आपण जलशाही तीर्थामध्ये भगवान विष्णूचं 2 मिनिट या ठिकाणी ध्यान करूया. शंकर भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हरे नाथ नारायण वासुदेवा. मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला या जलशाही तीर्थाचं महात्म्य सांगितलं.
म्हणून जो वैष्णव आहे ज्याला भगवान विष्णूची आराधना करायची असेल त्याने या तीर्थाला जावं आणि त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. आणि असं म्हणतात की तो या ठिकाणी जाऊन आपल्या पितरांचं पूजन करतो त्याचे पितर सुद्धा या ठिकाणी मुक्त होतात. या ठिकाणी लक्षात घ्या, लक्ष द्या. असं म्हणतात गाय, घर, शय्यासन आणि स्त्रिया या कोणाला देऊ नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. स्त्रिया कुणाला देऊ नाही या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. अशा अनेक गोष्टींचा या ठिकाणी महत्व मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सांगितलं. आणि या ठिकाणी सांगितलं आहे की जो या विष्णू तीर्थावर जाऊन रात्रभर जागरण करतो आणि भोजनाचा त्याग म्हणजे उपवास करतो किंवा त्या ठिकाणी दान देतो, भोजन करतो, त्या ठिकाणी तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि भगवान विष्णूची प्राप्ती त्याला होते. एवढं महात्म्य या तीर्थाचं आहे. पहा, आपण नर्मदा महापुराणाची कथा 7 दिवसापासून ऐकून राहिलो, श्रवण करत आहोत. पण प्रत्येक अध्यायात काय सांगितलं आहे तर द्वेषरहित भावनेनं जा, मनातला क्रोध शांत ठेवून जा. एवढं प्रत्येक अध्याय सांगितलं आहे. नर्मदा महापुराण तुम्ही वाचा. नर्मदा महापुराणाच्या प्रत्येक अध्यायात सांगितलं आहे की द्वेषरहित व्हा, क्रोधरहित व्हा, निंदारहित व्हा, मनाला शांत करा. एवढंच महात्म्य आहे. कशासाठी आहे हे पुराण ऐकणं? हे पुराण याच्यासाठी श्रवण. आपण नर्मदा महापुराण कथा श्रवण करूच याचं पुण्य आपल्याला मिळेलच. पण आपल्या मनाची शुद्धता करायची असेल तर ही नर्मदा महापुराण कथा आहे. या ठिकाणी भक्तीचा रस आहे. या भक्ती रसामध्ये आपण राहिल्यानंतर आपण शांत होत जातो. दादाजी महाराज भजन कशासाठी आहे? आपलं चित्त त्यांच्या ठिकाणी राहण्यासाठी हे दादा नामाचं भजन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी दानाचा महिमा, पितरांच्या तृप्ती करता तर्पणाचा महिमा हे या तीर्थावर सांगितलेलं आहे. बोल शंकर भगवान की जय. असं म्हणतात की वैशाख पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, माघ पौर्णिमा या सगळ्या पौर्णिमेच्या दिवशी जो भगवान विष्णूचं ध्यान करतो त्या ठिकाणी विष्णूची त्यावेळेस जो पूजा करतो भगवान विष्णू त्याचा उद्धार करतात. त्या तीर्थावर जाऊन त्याने महादेवाच्या त्या ठिकाणी भगवान विष्णूची पूजा केली तर ते सर्व पापापासून मुक्त होतात आणि विष्णू लोकांची प्राप्ती करतात. एवढं महात्म्य या चक्रतीर्थाचं आहे. अशा प्रकारे मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला या चक्रतीर्थाचं महात्म्य सांगितलं. बोले चक्रतीर्थ भगवान विष्णू भगवान की जय. एकवेळेस काय झालं, आता हे दान आलं, दानाचा महिमा सांगितला ना. आता एक जण होता, आता ते लक्षात घ्या. आता दानाचा महिमा आला इथं. एक व्यक्ती होता, हा काय करे घरोघरी जाऊन दान मागते. आता दाने मागता आपल्या घरी दान मागायला कोणी येते? लक्षात घ्या थोडंसं की हा दान मागायला गेला, आपलं जी भिक्षा होती जोडी होती, हा गेला आणि बाई घरामध्ये होती. आता त्या बाईला म्हणते घरची बाई म्हणते पीठ नाही शिल्लक. पुन्हा म्हणते बाई घरची बाई म्हणते पीठ नाही शिल्लक. आता काय करावं? तसा धनाचा महिना आहे. कोणाला मागावं आणि कोणाला द्यावं याचं महात्म्य आपल्याला नर्मदा महापुराण सांगतं. अशा प्रकारे मार्कंडेय महाराज विंध्याचलाच्या पर्वताच्या ठिकाणी 5ही पांडवांना ही कथा सांगत आहे. आता आपण कथेच्या दिशेनं आपण चाललेलो आहे. पुन्हा मार्कंडेय ऋषी एका तीर्थाचं महात्म्य सांगतात. ततो गच्छेन महिपाल तीर्थ परम पावन चंडादित्य नृपश्रेष्ठ स्थापित चंडमुंड. जे चंड आणि मुंड नावाचे दैत्य आहे, या चंडमुंड नावाचे जे दैत्य आहे या दैत्याने एक वेळेस महादेवाची आराधना करण्याचा संकल्प केला. ते चंड आणि मुंड नर्मदा मैयाच्या तटावर गेले आणि त्या ठिकाणी भगवान सूर्यदेवाचं पूजन केलं, भगवान शिवाचं लिंग स्थापित केलं. भगवान शिवाजी त्या ठिकाणी चंड आणि मुंडाने आराधना केली.
केला की मी तुमच्या नावाने या ठिकाणी स्थिर राहील. बोले शंकर भगवान की जय. त्या ठिकाणी चंड आणि त्या नावाने चंडादी तीर्थ नावाने ते तीर्थ प्रसिद्ध झालं. बोले चंडा तीर्थ महादेव की जय. आणि पुन्हा मग मार्कंडेयजी महाराज एका तीर्थाचं वर्णन सांगतात. ततो गच्छेतो राजेंद्रम यमहास मनोतम सर्व पाप हरम तीर्थम नर्मदातमाशितम. पुन्हा एका तीर्थाचं महात्म्य या ठिकाणी मार्कंडेयजी महाराज सांगतात. यमहास्य नावाचं तीर्थ आहे. असं म्हणतात की यमराज यमराज जे आहे जो यम आहे यम काय करतात बघतात कोणाला वर जायचं आहे. जन्म आणि मृत्यूचं काय मृत्यूचं नाव कोण करते मृत्यूचा लेखाचा कोण ठेवते यम ठेवते. पण ते यमाला सुद्धा नर्मदेच्या ठिकाणी यावं लागलं की माझ्या आपलं काही चुकलं असं माते तर माझं सर्व पाप त्या ठिकाणी शुद्ध कर. एवढा महिमा नर्मदा मैयाचा आहे. पुणे नर्मदा मैया की जय. असं म्हणतात की ज्या प्रकारे धोबी जो आहे हा धोबी वस्त्र धुतो आणि धुतल्यानंतर ते निर्मळ होतं तशा प्रकारे धर्मराज म्हणजे पाचही पांडव हे निर्मळ होऊन गेले. पाचही पांडव हे निर्मळ झाले. ते एक वेळेस काय झालं यमराज हे नर्मदा मैयाच्या तटावर आले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलं भजन केलं पूजन केलं. त्या ठिकाणी महादेवाचं लिंग स्थापित केलं महादेवाचं पूजन केलं आणि नर्मदा मैयाच्या जलामध्ये स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी यमराजी हसत म्हणाले की मग एवढी मोठी नर्मदा मैया या कलियुगामध्ये आहे. कलियुगाला कारण हरणी गंगा आहे ही नर्मदा मैया आहे. आणि या नर्मदेमध्ये स्नान करणारे काय होते पापापासून मुक्त नव्हते त्यांची त्यांना यमलोकाची प्राप्ती होत नाही. तर त्या ठिकाणी यम आले यमराज आले यमराजाने नर्मदेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर यमराज असं काय म्हणतात की एवढी मोठी नर्मदा मैया असताना सुद्धा लोक यमपुरीमध्ये काय येतात यमपुरीमध्ये काय येतात. आपण मेल्यानंतर आपण पुढे जातो यमाजवळ जातो यम आपल्याला घेऊन जातो. पण यमराज म्हणतात की या कलियुगामध्ये एवढी तारण आलेली गंगा नर्मदा मैया आहे. जर त्याने नर्मदा मैयाची प्राप्ती जर केली नर्मदा मैया म्हणजे जर स्नान केलं तिचं पूजन केलं तिचं भजन केलं तिची कथा श्रवण जर केली तर त्याला यमपुरी जावं लागत नाही. एवढं महात्म्य नर्मदा मैयाचं आहे. इकडे यमराज विचार करू लागले का लोक आपल्या यमपुरीमध्ये कशासाठी येतात हा विचार यमाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि यमराज हसून म्हणाले की एवढी नर्मदा मैया आनंद गंदी आहे. या ठिकाणी नर्मदा मैयाचं जल आहे. स्नान केल्यानंतर आपल्या पापाचा नाश होतो. पण तरी सुद्धा लोक आपल्या ठिकाणी काय येतात यम असले म्हणून त्या ठिकाणी यमहास्य नावाचं तीर्थ तयार झालं. यमहास्य तीर्थ महादेव की जय. असं म्हणतात की तो मनुष्य नर्मदेच्या केवळ एक वेळा नर्मदेमध्ये स्नान केल्यास त्याला विष्णुपद प्राप्त होते. समर्थ असूनही जे पुण्यजन श्री नर्मदाचे दर्शन करत नाही ते जन्मापासून अंध मृत पाकडे असतात. समर्थ असूनही पुण्यजन श्री नर्मदाचे दर्शन करत नाही या कारणास्तव लोकशासन करणारे यमराज त्या ठिकाणी यमराज असले होते. म्हणून आपण प्रत्येकाने नर्मदेचं काय नर्मदेचं स्नान केलं पाहिजे. एवढा स्नानाचा तिच्या स्नानाचा एवढा महिमा आहे. म्हणून यमराज सुद्धा सांगतात की जर माझ्याकडे जर यायचं नसेल तर तुम्हाला नर्मदेमध्ये स्नान करावं लागेल तिथं भजन करावं लागेल तिथं पूजन करावं लागेल. अशा प्रकारे मार्कंडेयजी महाराजांनी युधिष्ठिराला या यमहास्य तीर्थाचं महात्म्य सांगितलं आणि त्या ठिकाणी म्हणतात हे पांडव युधिष्ठिर ही नर्मदा अशी आहे की या नर्मदेच्या नामानं सर्व पापाचा काय होतो नाश होतो. लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जन्तु तन्तु मुक्ति मोक्षदायकम. अशा प्रकारे नर्मदा मैया अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जन्तु तन्तु भक्ती मुक्ती दायकम. प्रत्येकाला भक्ती आणि मुक्तीची प्राप्ती करून देणारी म्हणजे नर्मदा मैया आहे.
अशी आनंद काढलेली नर्मदा मैया आहे. हो नर्मदा मैया की जय. पुन्हा मार्कंडेयजी महाराज एका तीर्थाचा आणखी महात्म्य सांगतात. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेतु राजेंद्रम कलोडी तीर्थमुत्तमम विख्यात लोके गंगाया पापण आश्रम. पाहतो लक्ष देऊन ऐका, थोडं लक्ष देऊन ऐका की एक वेळेस काय झालं, जी भारतामध्ये कोण विख्यात आहे, गंगा मैया ही विख्यात आहे. गंगा मैया बोले गंगा मैया की जय. ही जी गंगा मैया आहे